मोठ्या राजकीय घराण्यांना सर्व पक्षात वावरू शकणारे, उद्योगपतींशी संबंध असणारे, ग्लॅमरस जगात प्रवेश असणारे प्यादे हाताशी लागतात. असेच उत्तर प्रदेशच्या मुलायमसिंग यादव यांच्याकडे अमरसिंग नावाचे प्यादे होते. कधीकाळी हे प्यादे पण यादव घराण्याला डोईजड झाले होते. अशाच एका प्याद्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वावर दिसत आहे आणि ते म्हणजे शरद पवारांनी सलग 6 वेळा राज्यसभेवर पाठविलेले प्रफुल्ल पटेल. मूळ गुजरातचे, बीडी उद्योग धंद्याच्या माध्यमातून गोंदियात स्थायिक झाले. पुढे महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात व गुजरातमधील नाडियादमध्ये शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम सुरू केले. आज ते मोठे उद्योगपती आहेत. वडील काँग्रेसचे राजकीय नेते होते, परंतु लवकरच त्यांचा स्वर्गवास झाल्यामुळे अवघ्या 33व्या वर्षी प्रफुल्ल पटेलांना खासदार होण्याची संधी मिळाली. पुढे ते शरद पवारांच्या जवळ आले. व्यावसायिक दृष्टिकोन असलेल्यांना स्वतःची प्रगतीसाठी योग्य जागा लवकरच निर्माण करता येते, हा त्यांचा हातखंडा असतो. म्हणूनच त्यांनी शरद पवारांचा हात धरला. 1990 नंतर पवारांनाही कलमाडीसारख्या माणसांची गरज होती. ती त्यांना प्रफुल्ल पटेलमध्ये दिसली व त्यांनी त्यांना जवळ केले. सलग 6 वेळा राज्यसभेवर पाठविले. स्वतःच्या मुलीला मंत्री न करता प्रफुल्ल पटेल यांना मंत्री केले. राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्षपदही त्यांनाच दिले. त्याच पटेलांनी काळाची पावले ओळखत अजित पवारांनी बंड केल्यानंतर अजितदादासोबत राहणे पसंत केले. राष्ट्रवादी NDAत सहभागी झाल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी स्वतःचे मोदी शहांशी वैयक्तिक संबंध तयार केले. राष्ट्रवादींची धोरणं त्यांच्या अनुकूल बनवली आणि लवकरच ते भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचे लाडके झाले. आता अजितदादाचा अपघाती निधन झाले आहे आणि त्यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल भाजपच्या नेत्यांच्या मदतीने राष्ट्रवादीचा सर्वेसर्वा होण्याचे प्रयत्न करत आहेत. आता त्यांना धडोरा शिकवण्यासाठी पवारसाहेबांचे वय राहिले नाही आणि अमरसिंगसारखे हाल करायला आता पवारांकडे अखिलेश यादव सारखे नेतृत्वसुद्धा राहिलेले नाही. कौटुंबिक यादवीचा फायदा घेण्यात प्रफुल्ल पटेल यशस्वी होतात की पवार फॅमिली एकसंघ राहते, हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास धन्यवाद.